नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर आज बनवूयात आपण नूडल्सची रेसिपी. व्हेज नूडल्स बनवतो आहे आज आपण. पण नूडल्स बनवण्याच्या आधी मी विसरून गेले होते व्हिडिओ शूट करायचा आहे, म्हणून इथे डायरेक्ट उकडलेलं नूडल्स दाखवते तुम्हाला. त्याच्यामध्ये नूडल्स उकडताना आपण नेहमी काय करायचं आहे, नूडल्समध्ये मीठ, चवीनुसार मीठ आणि थोडंसं तेल टाकायचं आहे. तेल टाकल्यामुळं काय होतं ना, असे सुटसुटीस चिटकत नाहीत हे नूडल्स. चला तर मग जाऊयात रेसिपीकडे. याच्यासाठी आपण तुम्हाला ज्या आवडतील त्या भाज्या घ्यायच्या आहेत. मी तर घेतलं होतं टमॅटो, हिरवी मिरची, कांद्याची पात घेतलेली आहे, कांदा घेतलेला आहे. तुम्ही शिमला मिरची घेऊ शकता, मशरूम घेऊ शकता. त्यानंतर सगळ्या भाज्या अशा व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायच्या. त्यानंतर कांदा असा बारीक बारीक कापायचा, असा लांबट कांदा कापायचा आहे. बारीक बारीक जेवढा आणि पातळ कापाल तेवढा तुम्हाला भाजण्यासाठी व्यवस्थित जाईल आणि चांगलं लागेल तो. त्यानंतर टमॅटो पण ह्याच पद्धतीने कापून घ्यायचं. सगळ्या भाज्या ना अशाच कापून घ्यायच्यात, थोड्याशा लांब, म्हणजे एका साईजमध्ये असतील तर त्याची टेस्ट पण चांगली लागते. परत हिरवी मिरची कापून घ्यायची, अशा पद्धतीने बारीक बारीक कापायची हिरवी मिरची. आता अशी मिरची कापल्याच्यानंतर तुमचे हात तिखट होऊ शकतात, त्यामुळं हात स्वच्छ धुवून घ्या मिरची कापल्याच्यानंतर. ह्यानंतर आपण स्प्रिंग ऑनियन म्हणजे कांद्याची पात कवळी कवळी घ्यायची. कवळी कांद्याची पात चांगली लागते, तिखट नसतं जास्त. ती पण स्वच्छ धुवून आणि कापून घ्यायची. यानंतर आपण कोथिंबीर घेणार आहोत. कोथिंबीर, शिमला मिरची, पत्तागोबी घेतली इथं. शिमला मिरचीला पण सेम जसं आपण कांदा कापला त्या टाईपनीच कापायचे, लांब लांब कापायचे आणि असे पातळ काप करायचे. बघू शकता तुम्ही असं ह्या पद्धतीने कापायचे तुम्हाला, ठीक आहे. याच्यानंतर तुम्ही बंदगोबी पण अशीच कापायची. पत्तागोबी घेतलेली आपण आहे. त्याच्यानंतर ही पण पातळ ही अशा टाईपने कापायची. तुम्ही जेव्हा भाजी बनवता ना पत्तागोबीची, तेव्हा पण असंच कापू शकता तुम्ही, खूप छान भाजी होते. परत आपण मशरूम घेणार आहोत. मशरूमला पण आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. हे बघा तुम्ही, हे बॉटम मशरूम घेतलेले आहेत आपण, स्वच्छ धुवून घ्यायचे त्याला आणि अशा पद्धतीने कापायचे बारीक बारीक. खूप छान फ्रेश मशरूम भेटले होते मला. त्यानंतर आपण मशरूम झाल्याच्यानंतर आपण लसूण घेणार आहोत. लसूणला व्यवस्थित कापून घ्यायचं आहे. जास्त नाही घ्यायचं लसूण, 3 ते 4च पाकळ्या घ्यायच्या, पण इथे मी जास्त क्वांटिटी बनवणार आहे, मी थोडंसं 1-2 पाकळी जास्त घेतलेलं आहे. नंतर आपण गॅस चालू करून याच्यावरती कढई तापत ठेवायची. कढई तापवल्याच्या नंतर चांगली तापू द्यायची. नंतर तेल टाकायचं याच्यामध्ये, पण आम्ही घरी बनवलेलं बटर यूज केलं होतं. आपण जे तूप काढतो ना त्याच्यावरती माखन राहतं, ते माखन घेतलेलं आहे आपण. थोडंसं तेल पण टाकायचं आहे आणि हे पण टाकायचं, दोन्ही मिक्स करून अशी चव जरा चांगली येते. तेल पण टाकलेलं आहे आपण, तुम्ही बघू शकता. तेल टाकतो आपण. त्याच्यानंतर तुम्ही सगळ्या भाज्या ह्या ज्या कापून ठेवलेल्या आहेत आपण, बघू शकता किती सुंदर कलर दिसतो आहे. सगळ्या भाज्यांचा मिक्स केलेला आहे. टमॅटो, सगळ्या भाज्या एकदम छान दिसतात आहे, रंगीबेरंगी. ह्या सगळ्या भाज्या आपण थोडं करून तेलामध्ये चांगल्या परतवून घ्यायच्या. त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण परतवून घेतो आहे आपण. चांगला ब्राऊन होऊ द्यायचा हा. बघू शकता तुम्ही, ह्या पद्धतीने तुम्ही तेलामध्ये टाकायचं. त्यानंतर तुम्ही मशरूम टाकून घ्यायचे तेलामध्ये. मशरूम चांगले परतवून घ्यायचे. मशरूम चांगले असे फ्राय करून घ्यायचे. हे बघू शकता तुम्ही, असे सॉफ्ट झाले पाहिजे थोडेसे, म्हणजे जास्त पण असे शिजू नाही द्यायचे. थोडेसे सॉफ्ट झाले ना तर चांगले लागतात. ह्याच पद्धतीने आपल्याला सगळ्या भाज्या अशा परतवून घ्यायच्या आहेत तेलामध्ये. याच्यामध्ये तुम्हाला ज्या आवडतात त्या भाज्या टाकू शकता. तुम्ही नॉनव्हेज जर बनवायचं असेल तर सेम भाज्या टाकून तुम्ही चिकन पण टाकू शकता. आता आपण कांदा परतवून घेतो याच्यामध्ये. कांदा आणि जी हिरवी मिरची थोडी राहिलेली होती ती पण मी टाकली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला नॉनव्हेज जर बनवायचं असेल तर तुम्ही चिकन ॲड करू शकता. आपण ज्या टायमिंगला मशरूम टाकलेत ना तेव्हा तुम्ही चिकन पण ॲड करू शकता, पण बोनलेस चिकन यूज करायचं त्यामध्ये. आता आपण शिमला मिरची टाकतो आहे आणि पत्तागोबी टाकतो आहे बघा. असं व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे परत तुम्हाला चांगलं. ह्यानंतर टमॅटो टाकणार आहोत आपण. टमॅटो पण असं टाकायचं आहे बघा व्यवस्थित आणि पूर्ण चांगल्या भाज्या परतवून घ्यायच्या.
कलर पण एकदम छान दिसतोय ना. असं जे डाएटवरती आहेत ना ते सगळ्या अशा भाज्या परतवून खाऊ पण शकतात. या भाज्यांमध्ये आता मीठ टाकायचं आहे. मीठ टाकू शकता तुम्ही चवीनुसार, पण जेवढं भाज्यांच्या टेस्टला मिक्स होईल तेवढंच मीठ टाकायचं, कारण आपण नूडल्स शिजवताना पण त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं होतं, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तेल आणि मीठ थोडं कमी वापरायचं आहे. अशा सॉफ्ट झाल्याच्या नंतर जर तुम्हाला वापरायचं तर अजिनोमोटो टाकायचं आहे. थोडंसं टाकायचं, जास्त नाही. 1 चिमूटभर टाकू शकता तुम्ही, मग स्किप पण करू शकता. ह्यानंतर तुम्ही सॉसेस घ्यायचे, जसं टमॅटो सॉस आहे, रेड चिली सॉस आहे आणि सोया सॉस. पण इथं मी सोया सॉस वापरलेला नाही आहे, कारण सोया सॉस जास्त खाणं चांगलं नसतं. अजिनोमोटो पण तुम्ही स्किप करा होईल तेवढं, पण आपल्याला एक बाहेरची टेस्ट द्यायची आहे म्हणून आपण हे सगळं टाकतो. याच्यामध्ये आपण रेड चिली सॉस टाकला आहे, टमॅटो सॉस टाकला आहे, शेजवान चटणी पण टाकायची, म्हणजे प्रॉपर तुम्हाला एकदम तिखट आणि छान असं बाहेरची टेस्ट येईल. शेजवान सॉस मी इथं शेजवान चटणी इथं 2 चम्मच टाकू शकता. चांगलं मिक्स करून घ्या या सगळ्या गोष्टींना. एक चांगलं मिक्स केल्याच्यानंतर आपण डायरेक्ट नूडल्स टाकणार आहोत. हे नूडल्स असे सुटसुटीत आहेत बघा. नूडल्स टाकून घ्यायचे आणि चांगलं मिक्स करायचं याला. बघू शकता तुम्ही किती मस्त असं दिसतंय. Sol y arena, oh so bright, baila conmigo toda la night. El ritmo suena, can you feel? Move your body, it's so real. Vuélvete loco, don't stop now. Sigue el ritmo, I'll show you how. Fuego en el aire, burning high, feel the heat bajo el sky. Baila, baila. मिक्स झाल्याच्यानंतर तुम्ही वरतून परत कांद्याची पात अशी सर्व करताना टाकू शकता. याच्यामुळे कलर पण चांगला दिसतो. कोथिंबीर पण टाकू शकता, पण मी इथं फक्त कांद्याची पात टाकलेली आहे. बघू शकता. स्प्रिंग ऑनियन आणि सोया सॉस थोडासा टाकलेला आहे. कलरसाठी टाकू शकता. स्किप करून टाका तुम्ही. स्किप केलं तरी चालेल, कारण शक्यतो सोया सॉस आणि अजिनोमोटो कमी वापरा. हे बघू शकता किती छान असे झालेले आहेत. आता हे तुम्ही खाताना जेव्हा सर्व कराल तेव्हा तुम्ही परत शेजवान चटणी किंवा टमॅटो सॉस असं वरती टाकायचं आहे चांगला प्लेटमध्ये नूडल्सच्या वरती, आणि सर्व करायचं आहे गरमागरम. वाव, बघू शकता तुम्ही किती छान असं दिसतंय. कलर पण मस्त दिसतोय. आणि हे बघा असं टमॅटो सॉस आणि शेजवान चटणी वरतून टाकायची. तर ह्या पद्धतीने व्हेज नूडल्स नक्की ट्राय करून बघा. खूप जास्त टेस्टी बनेल. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, रेसिपी कशी आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. Sol y arena, oh so bright.